ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नानं ठाणे महापालिका क्षेत्रातील वर्तकनगर येथे रेपटॉक्रॉस आरक्षित भूखंड येथे होत असलेल्या भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचं रविवारी 19 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास मंगेशकर परिवारही उपस्थित राहणार आहेत. हा भूमिपूजन सोहळा वर्तकनगर येथील विद्यालयाच्या बांधकामस्थळी होणार आहे. त्याचबरोबर पोखरण रोड नंबर 1 येथील सिंघानिया शाळेसमोरील पादचारी पुलाचं लोकार्पण केलं जाणार आहे. त्यानंतर मुख्य सोहळा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी 11 वाजता संपन्न होईल. शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीनं सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा तसंच अमृत 2.0 योजनेअंतर्गत वर्तकनगर, लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचं मजबूतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ, डिजिटल बोर्ड उभारणी, तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी आणि सुशोभीकरण, रस्त्यांवर शोभिवंत रेलिंग लावणं या कामांचं ऑनलाईन पद्धतीनं शुभारंभ मुख्य सोहळ्यात करण्यात येणार आहे. ठाणे, मुंबई शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्यानं सध्या रक्ताची गरज भासत आहे. ही रक्तदान मोहीम शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी रक्तपेढी विभाग, सिव्हिल रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ सुरू झाली असून आवश्यक रक्तसाठा होईपर्यंत ही मोहीम दररोज सुरू राहणार आहे. आज जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी रक्तदान करून या मोहिमेत सहभाग दर्शवला. यावेळी शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीचं रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर गिरीश चौधरी, डॉक्टर स्मिती आडे, डॉक्टर सायली लखोटे, डॉक्टर योगेश बडक, वरिष्ठ नर्स शीला भंडारे, टेक्निशियन सुजाता होले, गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण अय्यर, जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक राजू भोये हे उपस्थित होते. रक्तदान केल्यानंतर रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर गिरीश चौधरी, डॉक्टर स्मिती आडे यांच्या हस्ते सानप यांना प्रशस्तीपत्र आणि रक्तदाता नोंदणी कार्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. या रक्तदान मोहिमेत जास्तीत जास्त शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसंच नागरिकांनी, युवक युवतींनी स्वेच्छेनं रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करून या सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात मोलाचं योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। दिवाळी म्हटलं की लगबग असते ते किल्ले बनवण्याची. प्रत्येक तरुणाई सरसावते किल्ले तयार करण्यासाठी. ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरातील हनुमान मित्र मंडळ गेली 13 वर्ष परंपरा जपत किल्ले साकारत आहे. दरवर्षी वेगवेगळे किल्ल्यांची प्रतिकृती या ठिकाणी तयार केली जाते. यावर्षी मंडळाच्या वतीनं मुरुड जंजिरा या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अगदी कमी कालावधीत हा किल्ला तयार करण्यात आलाय. हा किल्ला तयार करण्यासाठी शाडू मातीचा वापर करण्यात आला असून हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचं शौर्य सर्वदूर पोहोचावं, तसंच प्रत्येकाला किल्ल्यांची माहिती मिळावी यासाठी हा किल्ला तयार केल्याचं हनुमान मित्र मंडळाच्या सदस्यांनी सांगितलं. तसंच आजकालची तरुणाई ही इंटरनेट आणि मोबाईलच्या जाळ्यात अडकली आहे.
मात्र त्या पलीकडेही जाऊन एक इतिहास आहे तो तरुणांना समजावा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हा किल्ला बनवण्यात आला. गेली 13 वर्ष ही परंपरा आम्ही जपत असून येणाऱ्या काळात देखील पुढची पिढी, लहान मुलं ही परंपरा जपतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली. पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या कार्यालयात विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 14 रिक्त पदं भरली जाणार असून यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात विविध अधिकारी गट अ, विविध अधिकारी गट ब, विधी अधिकारी या पदांवर भरती होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. पात्र उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिगल सिनेमासमोरील चौकात उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवन येथे जाऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी खासदार गजानन कीर्तीकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, उदय सावंत, शिवसेनेचे नेते, उपनेते, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.